हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथाचा आपण आज मंत्र 11वा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रील प्रभुपादांनी यावर भाषांतर आणि तात्पर्य दिलं आहे. ते वाचून हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरू करूया. मंत्र 11वा. विद्यां च अविद्यां च यः तत् वेद उभयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतम् अश्नुते. भाषांतर. जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. आपण 10व्या श्लोकामध्ये जाणलं की वेगवेगळे परिणाम होतात. एका प्रकारचा परिणाम विद्येमुळे होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. तर या 11व्या श्लोकामध्ये सांगितलंय की मनुष्यांना दोन्ही माहिती पाहिजे. विद्या काय आहे, आध्यात्मिक ज्ञान काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत हे माहिती पाहिजे, आणि अविद्या काय आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याचंही त्याला ज्ञान असलं पाहिजे. असं जेव्हा त्याला ज्ञान आहे त्यावेळी मग तो म्हणतात ना, सत असत विवेक बुद्धी जागृत झाली असता मनुष्य काय करतो, सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट, यामध्ये विवेक बुद्धी म्हणजे फरक करण्याची बुद्धी जेव्हा असते तेव्हा मनुष्य चांगल्या गोष्टीचा स्वीकार करतो. तर जेव्हा मनुष्याला विद्या काय आहे, अविद्या काय आहे, त्यांचे परिणाम काय आहेत हे पूर्ण ज्ञान आहे, त्यावेळी तो विद्येचा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा स्वीकार करतो. आणि त्यामुळे भक्ती केल्यामुळे तो जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, जे चक्र आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्यातनं त्याला तो बाहेर पडतो आणि अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. आत्मा हा तर अमरच आहे, त्याला इथे पुन्हा पुन्हा शरीर धारण करायला लागत होतं. तर जेव्हा तो आत्मास्तरावर येतो, आध्यात्मिक ज्ञान घेतो, भगवंतांची भक्ती परिपूर्णरित्या करतो, हे विद्येचं ज्ञान घेऊन अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनाने, तेव्हा भक्ती पूर्ण करून तो भगवत धामात जातो आणि भगवंतांच्या सेवेत कायम राहतो. त्याला म्हटलं जातं अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा तो आनंद उपभोगू शकतो. तात्पर्यात प्रभुपाद खूप सुरेखरित्या हे सगळं समजावतात. वाचूया आपण तात्पर्य. या भौतिक जगाच्या निर्मितीपासून प्रत्येक जण अमरत्वासाठी प्रयत्न करीत आहे. आता हा जो जीव आहे, जीव हा भगवंतांचा अंश आहे. भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत. तर भगवंतांचे हे जे गुण आहेत, सच्चिद आनंद, हे गुण सुद्धा या जीवामध्ये आहेत. थोड्या मात्रेत आहेत पण आहेत. त्यामुळे सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय, अशा रीतीने हा जो जीव आहे, हा जरी या भौतिक जगतात आला तरी त्याला इच्छा काय, शाश्वत राहण्याची इच्छा आहे. बघा, नोकरी मिळाली तरी आपण विचार करतो आधी परमनंट कधी होईल नोकरी. भाड्याचं घर असेल तर विचार करतो आपलं स्वतःचं छोटंसं तरी असायला पाहिजे घर. अशा रीतीने जीवाला इच्छा काय आहे, शाश्वत गोष्टींची इच्छा आहे. ज्ञानमय जीव नेहमी प्रश्न विचारत असतो की हे मला काय मिळेल, हे कशासाठी, काय, हे कुठे आहे, ते कुठे आहे, अशा रीतीने तो विचारणा करत असतो. त्याला ज्ञान हवं असतं आणि जीव तर आनंदाच्या शोधात असतोच. त्यामुळे अमरत्वासाठी, शाश्वत काळ राहण्यासाठी या भौतिक जगताच्या निर्मितीपासून प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. परंतु निसर्ग नियम इतके निर्दयी आहेत की कोणीही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाही. आपण जाणलं पाहिजे, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. आपल्याला वाटतं की मी काही कर्म करतो आहे ते कोणी बघत नाहीत, पण इतक्या साऱ्या साक्षी आहेत आणि स्वतः भगवंत परमात्मा रूपात आपल्या हृदयात बसून आपले सगळे विचार, इच्छा जाणतात आणि आपली कर्म पण पाहतात. त्यामुळे कोणीही या मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाहीत आणि निसर्गाचे नियम आहेत त्यानुसार त्याला
पुढचं शरीर सुद्धा धारण करावं लागतंच. कोणालाही मरण नको असते, तसेच वृद्ध होणे, आजारी पडणे सुद्धा आवडत नसते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणीही मृत्यू, वृद्ध अवस्था किंवा आजारपण यांच्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर जन्म आणि मृत्यू यामध्ये काय असतं? आजारपण असतात, व्याधी आणि जरा, जर्जर अवस्था म्हणजे वृद्धावस्था. हे सगळं येतच राहतं. या भौतिक जगतात हे चक्र चालूच राहतं. ह्याच्यापासून कोणी स्वतःला वाचवू शकत नाही. भौतिक ज्ञानाच्या प्रगतीने सुद्धा जीवनाच्या या समस्या सोडवल्या जात नाहीत. ह्या समस्या आपल्या जीवनाच्या खूप महत्वपूर्ण समस्या आहेत. पण कितीही मी शिकले तरीही मी म्हातारी होणारच आहे आणि एक दिवस माझा मृत्यूची वेळ येईल, तेव्हा मला मृत्युमुखी मला हे देह सोडून जायलाच लागणार आहे. तर अशा रीतीने मी खूप शिकले, खूप प्रगती केली, खूप शोध लावले, म्हणून माझा मृत्यू थांबू शकणार आहे का? तर नाही. भौतिक विज्ञान अणुबॉम्बचा शोध लावून अधिक लवकर मृत्यू आणू शकते. भौतिक विज्ञान ह्याच्यात अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना नेहमी गर्व असतो की आम्ही असे शोध लावलोय, अणुबॉम्ब शोधला, आम्ही संरक्षण करू शकतो वगैरे. पण त्याच अणुबॉम्बचा मोठा स्फोट झाला तर आपण सगळे खूपच लवकर मरू शकू. परंतु ज्या खऱ्या समस्या आहेत त्यांकडे हे शास्त्रज्ञ बघतच नाहीयेत. म्हणून पुढे म्हणतात की मनुष्याचे आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांच्या क्रूर पंजातून सुटका करणारे साधन शोधू शकत नाहीत. ही शास्त्रज्ञ कित्येक वर्ष, प्रभुपाद होते तेव्हापासून ते घोषित करत होते की आम्ही लवकरच हा मृत्यूपासून सगळ्यांचं संरक्षण करणार आहोत. आता त्या 70 साली वगैरे असे शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. आता जवळजवळ 50 वर्ष होऊन गेलीत तरीही त्यांना कोणतंही असं साधन मिळालेलं नाहीये. भौतिक बाबतीत पुष्कळ प्रगती केलेल्या हिरण्यकश्यपूची कथा पुराणात दिलेली आहे. आपण श्रीमद भागवतम वाचतो त्यामध्ये 7व्या स्कंधामध्ये ही कथा येते. हा जो हिरण्यकश्यपू आहे त्यांनी भौतिक बाबतीत प्रचंड प्रगती केलेली होती. आपले भौतिक सामर्थ्य आणि अविद्येच्या बळावर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्याने इतकी कठोर ध्यान साधना केली की त्याच्या सिद्धींमुळे सर्व ग्रहांवरील निवासी त्रस्त झाले. तर हा जो आहे हा राक्षस आहे आणि भौतिक सामर्थ्य खूप होतं, शरीरात बल पण होतं आणि भौतिक ज्ञान होतं खूप त्याला. आणि त्याचं ध्येय काय होतं? मला अमर व्हायचं आहे. आणि त्यामुळे इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याच्या तपस्येमुळे सगळ्या ग्रहांवरचे लोक त्रस्त झाले. कारण त्याच्या शरीरातनं एक सतप्त अग्नी सारखा निघायला लागला ज्यामुळे सर्व ग्रहलोक आणि त्यातले रहिवाशी सगळे त्रस्त होऊन गेले. त्यावेळी सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना त्याने खाली येण्यास भाग पाडले. कोणी? हिरण्यकश्यपूने. आणि त्यांच्याकडून अमर होण्याचे वरदान तो मागू लागला. ब्रह्मदेव सर्व ग्रहांवर शासन करणारे विधाता आहेत. तरी देखील ब्रह्माजी म्हणाले, स्वतः अमर नाहीये मी, तर असे वरदान मी कसे काय तुला देऊ? भगवद्गीतेत 8.17 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. तो श्लोक वाचूया आपण. सहस्त्रयुग पर्यंतम. तर ह्याच्यामध्ये ब्रह्माजींचं आयुष्य सांगितलंय, म्हणजे किती काळ ते राहतात वगैरे ते. सहस्त्रयुग पर्यंतम अहयद ब्रह्मणो विदुः रात्रीं युग सहस्त्रांतान ते अहोरात्रविदो जनः. मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 दिवस होतो आणि अशाच 1000 चतुर्युगांची ब्रह्मदेवांची रात्र असते. तर अशा रीतीने ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात. ते अब्जावधी वर्ष आहेत आपल्या वर्षांनी मोजलं तर. इतकं प्रचंड आयुष्य आहे.
पण असं नाहीये की ते अमर आहेत, ते आयुष्य पूर्ण झालं, त्यांच्या आयुष्याची अशी 100 वर्ष पूर्ण झाली की त्यांना मृत्यू येणारच आहेत. म्हणून ते म्हणतात मी पण अमर नाही. आता हिरण्यकश्यपू बद्दल प्रभुपाद थोडं पुढच्या पॅरेग्राफमध्ये सांगतायत. हिरण्य म्हणजे सोने आणि कश्यपू म्हणजे मऊ शय्या, गादी, मऊ मऊ. या धूर्त महाशयांनी कोणी हिरण्यकश्यपूने संपत्ती आणि स्त्री या दोन्ही मध्येच रुची होती त्यांना. त्यांना आवड कशात होतं? फक्त भरपूर पैसा गोळा करायचा आणि उपभोग घ्यायचा. अमर होऊन या दोन्हींचा यथेच्छ भोग घ्यायची त्यांची इच्छा होती. अमरत्वाचा वर देऊ शकत नाही असे ब्रह्मदेवानी सांगितल्याने हिरण्यकश्यपूने मृत्यूपासून स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मदेवांकडून आडमार्गाने अनेक वरदान मागितले. हिरण्यकश्यपू ब्रह्माजींना म्हणाला, मला कोणत्याही मनुष्यापासून, पशुपासून, देवतेपासून किंवा 84 लक्ष योनीतील कोणत्याही जीवापासून मृत्यू नको. कोणत्याही अस्त्राने, शस्त्राने मृत्यू नको. ना पृथ्वीवर, न पाण्यात, न हवेत मला मृत्यू नको. कुठेच इथे मला मृत्यू नको आहे. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूने मूर्खपणाने विचार केला की जर हे सर्व वर त्याला मृत्यूपासून वाचवणार असतील तर मग तो अमरच होईल. अंततः हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानी हे सर्व वरदान दिले तरी अर्ध शरीर नराचं आणि अर्धे शरीर सिंहाचे अशा नरसिंह देवांचा अवतार घेऊन भगवंतानी इतर कोणत्याही शस्त्राने नाही तर स्वतःच्या नखांनी हिरण्यकश्यपूला ठार मारले. शिवाय त्याला जमिनीवर, हवेत अथवा पाण्यात न मारता त्याच्या संकल्पनेच्या पलीकडे भगवंतानी त्यांना, नरसिंहदेवानी त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि मारलं. कुठे मारलं? जो त्याचा महाल होता त्याच्या उंबरठ्यावर मारलं, जे आतही नाही आणि बाहेरही नाही. अशा तऱ्हेने भगवंत इतके महान आहेत की हिरण्यकश्यपूला वाटत होतं मी खूप बुद्धिमान, मी एवढे सगळे वरदान मानेल. पण भगवंत असे अवतरित झाले आणि असं त्याला त्याचा मृत्यू घडवून आणला की हे सगळे वरदान आहेत त्याला कोणालाही भगवंताने स्पर्शही केला नाही. म्हणजे ते कायम ठेवले, कोणताच वर मोडला नाही भगवंताने. मुख्य मुद्दा हा आहे की हिरण्यकश्यपू सारखा सर्वात शक्तिशाली, भोगवादी अनेक योजना आखून सुद्धा अमर होऊ शकला नाही. तर प्रभुपाद म्हणतात एवढं सगळं हे सांगण्याचा उद्देश काय आहे की इतका शक्तिशाली होता, इतका भोगवादी होता, तरीही तो इतक्या योजना आखल्यानेही अमर होऊ शकला नाही. तेव्हा सध्याच्या शूद्र हिरण्यकश्यपूंच्या हातून काय साध्य होईल? त्यांच्या योजना क्षणोक्षणी विफल होत आहेत. या जगतामध्ये पण असे भोगवादी वृत्ती असलेले अनेक राक्षसी वृत्तीचे लोक आहेत. तेही अनेक योजना करत असतात. पण जर इतका मोठ्या राक्षसाच्या, शक्तिशाली व्यक्तीच्या योजना जर फुकट गेल्या तर ह्या इतक्या छोट्या यकश्चित हे जे भोगवादी लोक आहेत त्यांचं काय म्हणावं? हे प्रभुपाद म्हणतायत की त्यांच्या तर इच्छा अगदीच पटापट विफल होत आहेत. श्री ईशोपनिषद आपल्याला उपदेश देत आहे की जीवनाच्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी आपण एकांगी प्रयत्न करू नये. हे जीवन आहे, आपण स्वीकारावं की हे जे जीवन मिळतं आहे या भौतिक जगतामध्ये, यामध्ये विविध त्रास सहन करायलाच लागणार आहेत. जीवनात 3 ताप येणार आहेत. ते जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे चालतच राहणार आहे. तर याला एकटं एकाच दिशेने ह्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं श्री ईशोपनिषद म्हणत आहे. तर मग काय करावं? जे वैदिक ज्ञान आहे ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या आचार्यांच्या मार्फत घेऊन भगवंतांची भक्ती करून या समस्यांमधूनच बाहेर निघावं असं मार्गदर्शन हे श्री ईशोपनिषद आपल्याला करत आहे.
प्रत्येक जण जगण्यासाठी कठोर संघर्ष करीत आहे. निसर्ग नियम अतिशय कठोर आहेत. ते नियम कोणालाही त्यांचे उल्लंघन करू देत नाहीत. जर आपल्याला अमरत्व पाहिजे असेल तर आपण भगवत धामात परत जाण्यास तयार असले पाहिजे. त्यामुळे सुरेखरित्या भक्ती करून भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करावा. पुढे प्रभुपाद म्हणतात, ज्या पद्धतीने आपण परत भगवत धामात जाऊ शकतो ती ज्ञानाची एक वेगळीच शाखा आहे. कुणी म्हणेल कसं जायचं, काय करायचं, तर उत्तर तयार आहे. ही जी ज्ञानाची शाखा आहे ती एक वेगळी शाखा आहे आणि त्यामध्ये काय काय दिलंय ते सांगतायत पुढे प्रभुपाद. उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत सारख्या वैदिक शास्त्रांमधून आपण ती ज्ञानाची जी शाखा आहे ते ज्ञान शिकलं पाहिजे. या जीवनात सुखी होण्यासाठी आणि हे भौतिक शरीर सोडल्यावर शाश्वत आनंदमय जीवन जगण्यासाठी आपण या वर सांगितलेल्या पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून दिव्य ज्ञान संपादन केलं पाहिजे. तर हे दिव्य ज्ञान उपलब्ध आहे या जगतामध्ये. हे जगत जेव्हा भगवंतानी आपल्या या सगळ्या जीवांची अपेक्षा काय होती की आम्हाला भगवंता तुमच्यापासून वेगळं होऊन स्वामी बनायचंय. त्यामुळे भगवंत म्हटले, जा या भौतिक जगतात तू प्रयत्न कर. पण भगवंतानी इथे आपल्याला इच्छा ज्या आहेत आपल्या भोग इच्छा पूर्ण करायला पाठवलाय. त्यामुळे भोगाची सगळी साधनं तर ठेवलीच आहेत. आणखीन भगवंतानी काय ठेवलंय, योग. म्हणजे जे भगवंत म्हणतायत, भगवंतांचा विचार आहे, जेव्हा भोग भोगून मनुष्याच्या लक्षात येईल की ह्या सुखाच्या मागे लागून काही व्यवस्थित माझं समाधान होत नाहीये, तेव्हा तो योग करू इच्छित, आणखीन उच्च मार्ग शोधू इच्छेल. त्यावेळी हे जी वैदिक शास्त्र आहेत ती दिलीत भगवंतांनी. नंतर अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिल्या आहेत, वैष्णव दिले आहेत मार्गदर्शन करणारे, ज्यांचं मार्गदर्शन घेऊन हा मनुष्य ह्या वैदिक शास्त्रांचं ज्ञान घेऊन भक्ती करून भगवंतांची सुरेखरित्या सेवा करून भक्तीचे नियम पाळून काय करू शकतो, भगवत धामात जाऊ शकतो. या जीवनात आहे तर भक्ती करताना तो भगवंतांची सेवा केल्यामुळे आणि भगवंतांचं जे वैदिक शास्त्र जेव्हा तो आध्यात्मिक गुरूंकडून जाणून घेतो, त्या ग्रंथांचा जेव्हा अभ्यास केला जातो आणि त्याच्याबद्दल जे समजवलं जातं त्याला अधिकृत गुरूंकडून, त्याने तो जाणतो की ह्या ग्रंथांमध्ये भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्याशी भगवंत कसे प्रेमाचे आदान प्रदान करतायत, कशी छान भक्ती करतायत, ह्यावरून तो जाणतो आणि शिकतो मार्गदर्शनामध्ये गुरूंच्या, आणि सुंदररित्या भक्ती करतो. आणि त्यामुळे भक्ती करत असताना तो आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतोच. कारण भक्तीत आपण जी काही कार्य करतो ती सगळी कार्य आध्यात्मिक असतात. भगवंतांशी संबंधित सर्वच गोष्टी आध्यात्मिक होतात. आणि त्यामुळे तो इथे या जगतात आहे तेव्हाही भक्तीचा आनंद उपभोगतो. भक्ती करून त्याला खूप आनंद होतो, भक्तिमय सेवा करतो तेव्हा. आणि भक्ती पूर्ण झाल्यावर तो भगवत धामात जातो. त्यावेळी तर काय आहे, त्याला भगवंतांची तिथे प्रत्यक्ष सेवा करायला मिळते. आणि तो कोण आहे, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास आहे. आणि भगवंतांची जोडला गेल्यामुळे तो सुखाचा अनुभव कायम घेत राहतो. पुढे प्रभुपाद सांगतायत, बद्ध जीव भगवंतांबरोबरच्या शाश्वत नात्यास विसरला आहे. आपल्या तात्पुरत्या जन्मस्थानाला सर्वस्व मानून बसला आहे. बद्ध जीव इथे आला या जगतामध्ये, शाश्वत धाम आहे, गोलोक धाम, पण इथे आल्यामुळे वाटतं हेच माझं खरं जन्मस्थान आहे, सर्वस्व आहे. म्हणून भगवंतांनी त्या जीवांवर कृपा करण्याकरता भारतात वरील शास्त्रे व इतर देशांमध्ये अन्य शास्त्रे दिली आहे. भगवंतांना काळजी आहे आपल्या लेकरांची. आपण सगळे जीव भगवंतांची लेकरं आहोत. त्यामुळे भगवंतांनी आपल्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी ही जी वर सांगितलेली जी वैदिक शास्त्र आहेत
ती भारतामध्ये दिलेली आहेत आणि इतरही देशांमध्ये ठिकाणी विविध धर्मग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. या शास्त्रांमुळे स्मृती गमावून बसलेला मानव आठवू शकेल की हे भौतिक जग त्याचे निवासस्थान नाही. आता या जगतामध्ये हा जो मनुष्य आहे, जगतो आहे, अनेक संघर्षांना सामोरं जातोय, पण जेव्हा तो हे वैदिक शास्त्र, धर्मशास्त्र यांचं ज्ञान अधिकृत मार्गदर्शनानुसार घेतो, तेव्हा त्याला जाणवतं, अरे मी तर भगवंतांचा अंश आहे, भगवंतांची सेवा करायची आहे, इथे कुठे मी अडकून बसलोय. या शरीरालाच मी आत्मा आहे असं समजतोय, हे शरीर म्हणजेच सगळं काही असं समजतोय आणि उपभोग घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याला लगेच जागृती येईल या ज्ञानामुळे. आणि त्याला आणखीन काय कळेल, जीवात्मा आध्यात्मिक जगताचा निवासी आहे आणि त्या आध्यात्मिक जागी म्हणजे गोलोक वृंदावन जे आहे आध्यात्मिक जगत, तिथे परत गेल्यानेच हा जीवात्मा सुखी होऊ शकतो, याचं ज्ञान या जीवात्म्याला मिळतं. पुढे प्रभुपाद समजवतात, भगवंत आपल्या धामातून अधिकृत प्रतिनिधींना या संदेशाचा प्रचार करण्यासाठी पाठवितात. भगवंतांना काळजी आहे आपली पोरं परत यावी, म्हणून भगवंत आपल्या धामातले भगवंतांचे जे सेवक आहेत त्यांना इथे या भौतिक जगतामध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवतात, प्रचार करण्यासाठी पाठवतात, भगवंतांचा संदेश देण्यासाठी आणि वैदिक शास्त्र समजून सांगण्यासाठी पाठवतात. या संदेशांचा स्वीकार करून आपण भगवत धामात जाऊ शकतो. कधी कधी तर हे कार्य करण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होतात. कधी कधी बघतो आपण इतक्या अवतार लीलांचं वाचन करतो, समजून घेतो, तेव्हा जाणावं की भगवंत कधी कधी स्वतः अवतरित होतात. सर्व जीव भगवंतांचे प्रिय पुत्र व अंश असल्यामुळे भौतिक संसारात जीवाला भोगावी लागणारी दुःखे पाहून भगवंतांना आपल्यापेक्षाही अधिक वाईट वाटते. या भौतिक जगाची दुःखे अप्रत्यक्षपणे आपल्याला आठवण करून देतात की हे भौतिक वातावरण आपल्याकरता योग्य नाही. जी दुर्गा देवी आहे ती आपल्याला त्रिशूळाने 3 ताप असे टोचत असते, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक. हे ताप देऊन ती काय दाखवत असते, हे तुझं खरं ठिकाण नाही, इथे रमत बसू नकोस, इथे अडकून राहू नकोस, अशा रीतीने आपल्याला आठवण करून दिली जाते ही दुःख दिल्याने. बुद्धिमान जीव हे जे इशारे आहेत, हे जे टोचणी आहे, हे जे त्रास आहेत, हे जे 3 ताप आहेत, या इशाऱ्यांकडे लक्ष देतात आणि त्वरित विद्या किंवा दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य जीवन हीच सर्वोच्च संधी आहे, सर्वोत्तम संधी आहे. केवळ मनुष्य जीवनामध्येच मनुष्य अशा प्रकारचं वेदांचं ज्ञान प्राप्त करू शकतो आणि त्या मार्गदर्शनानुसार अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनानुसार आपलं जीवन सफल करू शकतो. या सुसंधीचा लाभ घेत नाही तो व्यक्ती नराधम समजला जातो. इतकं नर म्हणजे काय, मनुष्य जन्म मिळाला आहे पण उपयोग करत नाहीये, तर त्याला अधम, अतिशय नीच पातळीचा असा नराधम म्हटलं जातं. इंद्रिय सुखाकरिता भौतिक ज्ञानाची प्रगती किंवा अविद्येचा मार्ग अनुसरणे म्हणजे वारंवार जन्म आणि मृत्यूचा स्वीकार करणे. तर वरती प्रभुपादांनी विद्या म्हणजे काय सांगितले आणि थोडक्यात अविद्या म्हणजे सांगतात की इंद्रिय सुख, मला आणखीन कसं सुख मिळेल ह्याचा विचार करत जी भौतिक ज्ञानाची प्रगती झाली आहे, म्हणजेच हा काय आहे, जे भौतिक ज्ञान आहे, जी प्रगती करण्यासाठी धडपड आहे, जे शोध कार्य आहेत, हे सगळं काय आहे, अविद्येचा मार्ग आहे. या सगळ्या वस्तू या सगळ्यांचा शोध लावणं, त्याचा वापर करणं आणि आणखीन सुख शोधत बसणं, उपलब्ध घेत बसणं, त्याचाच विचार करणं, हे सगळं काय आहे, अविद्येचा मार्ग अनुसरण्यात आहे. आणि यामुळे काय होतं, अनेक कर्म केली जातात, कर्माचं कर्मफळ मिळतं, उपभोग घेतले जातात
अशा रीतीने मनुष्य काय करतो, आणखीन इच्छा वाढवत राहतो, आणखीन मी चांगला कसा उपभोग घेऊ शकेल. कर्मांची कर्मफळं मिळतात आणि इच्छा आहेत, त्यामुळे पुन्हा पुन्हा शरीर धारण करायला लागतं. म्हणून म्हटलंय वारंवार जन्म आणि मृत्यूचा स्वीकार करावा लागतो या विद्येच्या मार्गामुळे. सनातन जीवाला, सनातन जीव कसा आहे, हा भगवंतांचा नित्य दास आहे, भगवंतांचा अंश आहे, सच्चिद आनंद आहे. त्याचा कधीही, आत्म्याचा कधीही जन्म होत नाही आणि मृत्यूही होत नाही. म्हणून लिहिलंय सनातन जीवाला जन्म किंवा मृत्यू नसतो. जन्म आणि मृत्यू आत्म्याच्या बाहेरील आवरणाला, भौतिक शरीराला लागू होतात. मृत्यू म्हणजे बाह्य वस्त्रे, शरीर. बाह्य वस्त्र म्हणजे शरीर आहे. आत्मा आत आहे शरीराच्या, बाह्य वस्त्र काय आहे, शरीर. ते उतरविणे म्हणजे एखाद्याचा मृत्यू झालाय म्हणजे त्या आत्म्याने ते शरीर सोडून दिलं आहे. आणि जन्म म्हणजे ती वस्त्रे परिधान करणे. हा जीवात्मा आहे, तो नवीन शरीर धारण करतो, परिधान करतो, म्हणजे त्याला जन्म म्हटलं जातं. अविद्येत गुंग असणाऱ्या मूर्खांना या निर्दयी वस्त्र बदलण्याच्या पद्धतीबद्दल काहीच वाटत नाही. जे अविद्येमध्ये गुंग आहेत, अविद्येत गुंग आहेत म्हणजे भोगी वृत्तीत मग्न आहेत. आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टींमध्ये आणखीन किती आम्ही छानसे ही सगळी कार्य करू शकू, यातच त्यांचे सगळे विचार चालू आहेत. असे जे मूर्ख लोक आहेत त्यांना ही जी वस्त्र सतत बदलायला लागतं, हे शरीर सोडलं दुसरं शरीर, ह्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही, की ओके ठीक आहे असं ते म्हणतात. पण या परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी अजून जाणून घेतलेलंच नाहीये, असं प्रभुपाद आपल्याला समजवतायत. मायाशक्तीच्या सौंदर्यावर मोहित होऊन ते पुन्हा पुन्हा तेच क्लेश भोगत राहत आहेत आणि निसर्गाच्या नियमांपासून कोणताही धडा घेत नाहीत. हे जे जन आहेत हे शारीरिक स्तरावरच राहत आहेत, अविद्येत मग्न झालेले लोक. आणि ते पुन्हा पुन्हा हे जी मायाशक्ती जशी भ्रमित करते तसे ते भ्रमित होत आहेत, या शारीरिक स्तरावरच जगतायत. मी आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, भगवंतांची सेवा करायला पाहिजे, हे कोणतंच ज्ञान त्यांना माहीत नाही, विसरून गेलेत सगळं. आणि त्याबद्दल त्यांना काही पर्वाही नाहीये. ते आपले उपभोगासाठी धडपडत राहतात, जे काही त्रास होत आहेत ते पण सहन करत राहतात आणि निसर्गाचे नियम जे दंडित करतायत त्याच्यापासून ते कोणता धडा पण शिकत नाहीयेत. तर असं सगळं आहे. म्हणून प्रभुपाद पुढच्या पॅरेग्राफ मध्ये म्हणतात की त्यामुळे विद्येची आवश्यकता अति आवश्यक आहे, अति गरजेची आहे. पुढे वाचते, म्हणून विद्येची किंवा दिव्य ज्ञानाच्या जोपासनेची नितांत आवश्यकता आहे. जोपासना करणं म्हणजे वाढणं. आपण एखादं रोप लावतो, त्याची काळजी घेतो, तसं ही जी आपल्या जीवनामध्ये हे जे दिव्य ज्ञान आहे ते आलं पाहिजे आणि मिळाल्यावर त्याची नीट सांभाळ केला पाहिजे आणि त्या मार्गदर्शनानुसार जीवन पण जगलं पाहिजे. व्याधीग्रस्त भौतिक अवस्थेत इंद्रिय सुखाला मर्यादा घातली पाहिजे. आपण आता जाणलं पाहिजे की या जगतात आलो आहेत, हे जगत कसं आहे, हे भौतिक जगत आहे. इथे भवरोग होतो. भव म्हणजे होतो, पुन्हा पुन्हा होणे. भव रोग काय, जन्म मृत्यू जरा व्याधी, हे चक्र चालूच राहतं. तर आपण आधी जाणलं पाहिजे ज्ञान घेऊन की ही भौतिक अवस्था मिळाली आहे म्हणून मी इंद्रिय सुखाला मर्यादा घालेन. पुढे प्रभुपाद म्हणतात, भौतिक देहामध्ये अनिर्बंध इंद्रिय भोग करणे हा अज्ञानाचा तसेच मृत्यूचा मार्ग आहे. जर मनुष्य परत इंद्रिय उपभोग घेत राहिला तर वेगवेगळी त्यासाठी तो कर्म करतो. प्रत्येक कर्माला कर्मफळ आहे, कर्मफळ असतंच. आणि एखादे इंद्रिय उपभोग घेतल्यावर आणखीन जास्त इंद्रिय भोग घेण्याची इच्छा पण होते. ती सगळी कर्मफळ आणि इच्छा यामुळे नवीन देह धारण करायला लागतो. नवीन देह धारण केला का त्याचा पण मृत्यू नंतर आहेच. त्यामुळे म्हटलंय इथे की अनिर्बंध इंद्रिय भोग करणे म्हणजे हा अज्ञानाचा तसेच मृत्यूचा मार्ग आहे. प्रत्येक जीवात्म्याला त्याच्या मूळ आध्यात्मिक स्वरूपात सर्व इंद्रिये अस्तित्वात असतात. हा जो जीवात्मा आहे तो काय आहे, भगवंतांचा अंश आहे, तो त्याला आध्यात्मिक स्वरूप आहे.
तर त्यामध्ये त्याची सगळी इंद्रिय आहेत, पण ती कशी आहेत? जीवात्म्याची इंद्रिय आध्यात्मिक स्वरूपात आहेत, त्याला इंद्रिय नाहीत असं नाहीये. परंतु जेव्हा तो भौतिक शरीर धारण करतो त्यावेळी काय होतं ते प्रभुपाद आता पुढे समजावून सांगतात. परंतु भौतिक शरीर आणि मन यांनी आच्छा दिल्यामुळे ही सर्व इंद्रिये आता भौतिकरित्या प्रकट झाली आहेत. हा जो जीव आहे तो या जगतात येतो तेव्हा त्याला 2 शरीर धारण करायला लागतात. एक तर हे जे डोळ्यांनी दिसतं ते स्थूल शरीर, जे पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी बनलेलं स्वीकारावं लागतं. आणि दुसरं सूक्ष्म शरीर, जे त्याच्याबरोबरच आधीचा देह सोडल्यावर आत्म्याबरोबर येतं. तो देह, सूक्ष्म देह पण त्याला पांघरायला लागतो, आवरण घ्यायला लागतं. तो देह आहे मन, बुद्धी, अहंकाराचा देह. तर ह्यामुळे हा जो जीव आहे तो आच्छादला जातो आणि त्यामुळे त्याची जी आध्यात्मिक स्वरूपात असलेली जी इंद्रिय आहेत ती पण झाकली जातात. आणि कशा रीती प्रकट होत आहेत ती इंद्रिय? भौतिकरित्या प्रकट होतात. भौतिक इंद्रियांची कार्ये ही मूळ आध्यात्मिक इंद्रियांच्या कार्यांचे एक विकृत प्रतिबिंब आहे. जी जीवात्म्याची मूळ आध्यात्मिक इंद्रिय आहेत आणि ती इंद्रियांची कार्य काय आहेत? भगवंतांच्या सुखासाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी सगळी कार्य करणं. पण त्याचं विकृत प्रतिबिंब हे भौतिक गोष्टीत परिवर्तित होतं. म्हणजे भौतिक इंद्रियांची कार्य अशी घडतात, तो माणूस काय करतो? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार करतो. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा ताहे बोले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा बोले कहे प्रेम नाम. तर भगवंतांच्या आनंदासाठी जी काही कार्य केली जातात ते प्रेम आहे. आणि जेव्हा मनुष्य, हा जो जीव आहे, तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार करून कार्य करतो तर ती कामवासना असते, भोग घेण्याची वृत्ती असते. जेव्हा हा जडवादाचा रोग नाहीसा होईल तेव्हाच खरे इंद्रिय सुख उपलब्ध होणे शक्य आहे. जडवादाचा रोग म्हणजे आपल्याला एक तर स्वतःला शरीर समजणं, शारीरिक स्तरावर जगत राहून इंद्रिय उपभोग करत राहणं, हा जडवादाचा रोग आहे. जेव्हा हा नाहीसा होईल तेव्हा खरं जे आध्यात्मिक इंद्रिय आहेत ती कार्य करतील, भगवंतांची सेवा करतील आणि खरं सुख मिळायला सुरुवात होईल. सर्व भौतिक प्रदूषणांपासून मुक्त आपल्या खऱ्या आध्यात्मिक स्वरूपातच शुद्ध इंद्रिय सुख उपभोगणे शक्य आहे. कधी हा आध्यात्मिक स्वरूपात शुद्ध इंद्रिय सुख मिळेल? सर्व भौतिक प्रदूषणापासून हा जीव मुक्त होईल तेव्हा. तर ते कसं, ते प्रभुपाद आता सुंदर उदाहरण देऊन आपल्याला समजवतात. खऱ्या इंद्रिय सुखाचे आस्वादन करण्याकरिता रुग्णाने अगोदर बरे व्हायला हवे. तर आपल्याला हा जो भवरोग झालेला आहे त्यामुळे त्याला हा जडवादाचा रोग झालेला आहे. तर जर खरं इंद्रिय सुखाचं आस्वादन करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी बरं व्हायला पाहिजे. रुग्ण कोण आहोत? आपण सगळे लोक रुग्ण आहोत, रोगी आहोत. आपल्याला भवरोग झालेला आहे. तर असा जो रोग होतो, त्यात ताप येतो, कसा तापमान वाढतं, ते एक असं तापाचं उदाहरण देऊन प्रभुपादांनी खूप सुंदररित्या तुलनात्मक समजावून सांगितलंय. वाचूया आपण हे. खऱ्या इंद्रिय सुखाचे आस्वादन करण्याकरता रुग्णाने अगोदर बरे व्हायला हवे. म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश विकृत इंद्रिय भोग नसून भौतिक रोग बरा करणे आहे. जेव्हा आपण आता जाणलंय की मला बरं व्हायचं आहे, मग मी आणखीन इंद्रिय भोग करत बसणार नाही. मला या रोगातनं बरं व्हायचं आहे आणि त्यासाठीच मला हा मनुष्य देह मिळाला आहे, जेणेकरून मी भगवंतांना सोडून इथे येण्याची जी चूक केली होती ती चूक आता मला दुरुस्त करायची आहे. पुढे वाचते, भौतिक रोग बळावणे हे ज्ञानाचे लक्षण नसून अविद्या किंवा अज्ञानाचे लक्षण आहे. हे काय आहे? हे जो भौतिक रोग, भवरोग झालाय तो वाढणं, बळावणं म्हणजे वाढणं रोग, ह्याला काय म्हटलं जातंय? अविद्या किंवा अज्ञानाचं लक्षण आहे.
चांगल्या आरोग्याकरता शरीराचे तापमान 105 अंशावरून 107 अंश असे न वाढवता ते 98.6 अंश या साधारण तापमानास ठेवले पाहिजे. आता मनुष्याची प्रकृती उत्तम आहे हे तापमान तपासताना कळतं, जेव्हा त्याचं टेम्परेचर तापमान आहे 98.6 अंश. पण जर त्याला खूप ताप आला, 105 ताप आहे, तर 107 होईपर्यंत वाढणं हे योग्य आहे का? नाही योग्य आहे. तर जर 105 असेल तर धडपड काय करावी? ते तापमान खाली येण्यासाठी धडपड करायला हवी, प्रयत्न करायला हवा. अशा प्रकारे इंद्रिय भोग कमी करणे मनुष्य जीवनाचे ध्येय असले पाहिजे. कारण इतर जे प्राणी मात्रांचे शरीर आपण धारण केलीत आतापर्यंत 80 लाख योनींमध्ये अनेक त्यांमध्ये फक्त आहार, निद्रा, भय, मैथून करत इंद्रिय भोगच करत आलो आहोत. मनुष्य जन्मामध्ये पण तसाच इंद्रिय भोग करणं हे अपेक्षित नाहीये. अणु ऊर्जेच्या रूपात आधीपासूनच 107 अंशांपर्यंत पोहोचलेल्या भोगवादी संस्कृतीची आधुनिक प्रवृत्ती म्हणजे तापाने फणफणलेल्या भौतिक अवस्थेला अधिक वाढविणे असे आहे. प्रभुपाद काय समजवतात बघा, की हे जगत आहे, यामध्ये प्रगती म्हणजे काय? आम्ही हा शोध लावला, आम्ही तो शोध लावला, असं काय आहे? आणखीन भोग घेत राहा. तर ही जी आधुनिक प्रवृत्ती आहे ती कशी आहे? अणूच्या ऊर्जेच्या रूपात, म्हणजे अण्वस्त्र शोधलीत आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. पण बरेचदा काय होतं, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत, दोन्ही देश एकमेकांवर अण्वस्त्र फेकल्यामुळे त्याचे प्रचंड भयंकर परिणाम सगळ्यांना भोगायला लागतात. तर अशी ही जी भोगवादी संस्कृती आहे ती काय करते आहे? टेम्परेचर आणखीन वाढवतच नेते. जसं 105 अंश आहे तर ते 107 कडे न नेता आपल्याला खाली 98.6 पर्यंत आणायला हवं, न की आणखीन वाढवून द्यायला हवं. हे आपल्या हातात आहे. प्रभुपाद आणखीन एक सांगतायत आता महत्वाचा मुद्दा. त्याच वेळी कोणत्याही क्षणी जग नरकात जाऊ शकते अशी ओरड मूढ राजकारणी करीत आहेत. तर हे सगळं चाललेलं आहे, समाज ह्या सगळ्यामध्ये अडकलाय. त्यावेळी जे राजकारणी आहेत, जे नेते आहेत, जे तथाकथित प्रमुख होऊन बसले आहेत, ते लोकांवर अधिपत्य गाजवण्यासाठी ते काय म्हणतायत लोकांना? आम्ही सांगतो ते करा, आमचं ऐकलं नाही तर काय होईल? तुम्ही अयोग्य मार्गाला जाल, नरकात जाल. ह्या राजकारण्यांचा असं अजिबात विचार नाही की सगळ्यांचं कल्याण व्हावं. त्यांना वाटतं आपली आणखीन घरची तिजोरी भरली पाहिजे. तर असे हे जे राजकारणी आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानाबद्दल मूढ आहेत, मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, आणि ते लोकांनाही मार्गभ्रष्ट करत आहेत, घाबरवून सोडत आहेत. पण योग्य मार्गदर्शन करायला ते स्वतःही त्यांना द्यायला समर्थ तर नाही आहेत. पण या समाजामध्ये जे भक्त आहेत, जे मार्गदर्शन करू इच्छित आहेत, त्यांनाही हे राजकारणी लोक अडचण घालत आहेत, अडवणूक करत आहेत. भौतिक ज्ञानाची प्रगती व आध्यात्मिक ज्ञान या सर्वात महत्वपूर्ण जीवनाच्या अंगाची उपेक्षा केली की हेच फळ मिळते. तर प्रभुपाद खूप महत्वाचा मुद्दा आणखीन एक मांडतायत. भौतिक ज्ञानाची प्रगती. भौतिक ज्ञानाची मनुष्य काय करत राहतो? प्रगती करत राहतो. आणि त्याच वेळी काय करतो? जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे मनुष्य जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याला खरं प्रगत करणार आहे, त्याच्याकडे मात्र उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे हे सगळं घडत आहे. पुढे वाचूया. श्री ईशोपनिषद या ठिकाणी आपल्याला सावधान करीत आहे की मृत्यू पंथाला घेऊन जाणारा हा धोक्याचा मार्ग आपण सोडून दिला पाहिजे. या उलट आपण दिव्य ज्ञान विकसित केले पाहिजे, जेणेकरून मृत्यूच्या क्रूर पंजातून पूर्णपणे मुक्त होऊ शकू. हा जो अविद्येचा मार्ग आहे, केवळ भौतिक प्रगती करून उपभोग घेत राहणं आणि मग त्यातच अडकून राहणं, कर्म करणं, इच्छा करणं, त्यानुसार पुन्हा देह धारण करणं, परत जन्म घेणं, मृत्यू, अशा रीतीने काय ह्या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला दिव्य ज्ञान विकसित केलंच पाहिजे.
तर आता प्रभुपाद म्हणतायत की कोणाला वाटेल की म्हणजे काय आम्ही सगळंच बंद करून टाकायचं का? अगदी टेम्परेचर 105 आहे तर शून्यावर आणायचं का? नाही, तसं नाहीये. म्हणून प्रभुपाद आता पुढचा पॅराग्राफ समजावतायत. याचा अर्थ असा नव्हे की शरीराच्या निर्वाहासाठी लागणारी कार्य बंद केली पाहिजेत, सगळं आम्ही बंद करू, हा, छोडो घरदार चलो हरिद्वार, असं नाही आम्ही म्हणत आहे प्रभुपाद. प्रभुपादांना काय म्हणायचं आहे की तुम्ही भौतिक प्रगती करत आहात, पण त्याबरोबर अध्यात्म जे आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, जे दिव्य ज्ञान आहे, जे आपल्याला आपल्या भगवंतांकडे नेणार आहे, त्याचंही मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टीची जी गरज आहे ती प्रभुपाद पटवून देत आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात पुढे, ज्याप्रमाणे रोगमुक्त होण्याकरिता आपण आपले तापमान पूर्णपणे थांबवित नाहीत. आपल्याला रोगमुक्त व्हायचंय म्हणजे 105 जर टेम्परेचर आहे आपला, तर आपण 98.6 वर आणतो, शून्यावर आणत नाही, बरोबर. त्यामुळे 198 पॉइंट जे शरीराला हवं कोणतं आरोग्य उत्तम असायला तापमान 98.6 तेवढं आणायला पाहिजे, हे प्रभुपादांना समजवायचं आहे. त्याचप्रमाणे म्हणून प्रभुपाद म्हणतात की ज्याप्रमाणे रोगमुक्त होण्याकरता आपण आपले तापमान पूर्णपणे थांबवित नाही, शून्य करीत नाही, तर 98.6 पर्यंत आणतो, त्याचप्रमाणे आपल्या कृती थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिस्थितीचा जितका फायदा करून घेता येईल तितका करून घ्यायला हवा. मी असं नाही म्हणत की सगळी कामं थांबा, सगळी कर्तव्य सोडून द्या, असं नाही आहे. जे आपल्याला शरीर आहे, आपल्याला नातेसंबंध आहेत, आपल्याला कुटुंब आहे, हे सगळं स्वीकारायचं आहे. जबाबदारीची जाणीव ठेवायलाच पाहिजे, कर्तव्य तर करायलाच पाहिजे, पण ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं आणि जाणायचं की मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे. म्हणून या शरीराच्या मागे न लागता त्याच्या उपभोगाच्याच चिंतेत 24 तास घडून जायचं नाहीये. हे सगळं ज्ञान आपण प्राप्त करायला पाहिजे. तर प्रभुपाद सगळं पुढे समजवतात, ते वाचूया आपण. परिस्थितीचा जितका फायदा करून घेता येईल तितका आपण करून घ्यायला हवा. आता स्वीकारा, दुःख करत बसू नका, अरे अरे मी का भगवत धामात इथे आलो आणि पुढचे उरलेले 25 वर्ष जगणारच होतं, ती 25 वर्ष नुसती रडत काढाय नाहीये. स्वीकारा, जसं आपण आजारी पडल्यावर स्वीकारतो, हो मी आजारी आहे, पण पुढे काय रडत बसतो का? नाही. डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर औषध देतात, पहिले तपासतात, औषध देतात, त्याच्याबरोबर यम म्हणजे काय सांगतात की असं करा, असं करू नका, हे खा, ते खाऊ नका, असे वेळेवर औषधे घ्या, असं सगळं मार्गदर्शन करतात. तसंच आपण जेव्हा आपल्याला जाणीव झाली आहे की हे शरीर मिळालं आहे, या भौतिक जगतात आलेलो आहे, ठीक आहे, ऍक्सेप्ट द फॅक्ट, हे जे सत्य आहे ते स्वीकारूया आणि पुढे सुधारणा करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी कार्यरत होऊया. यासाठी प्रभुपाद म्हणतात की परिस्थिती जी काही आहे तिचा फायदा करून घेता येईल तितकाच करून घ्यावा. शरीर मिळालंय, त्याला मग भगवंतांच्या सेवेत लावूया. अशा रीतीने प्रभुपाद आता काय काय कार्य करायचं ते समजवत आहेत. दिव्य ज्ञानाच्या उपासनेसाठी शरीर आणि मन यांच्याही मदतीची गरज असते. म्हणून आपलं ध्येय काय? दिव्य ज्ञानाची उपासना, भक्ती मार्ग स्वीकारणं, भक्तीतले वेगवेगळे कार्य करणं, हे कार्य आहे. तर त्यासाठी आपलं ध्येय गाठण्याकरता शरीर आणि मन यांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान साधारणतः 98.6 अंशावर राहिले पाहिजे. भारतातील महान ऋषीमुनींनी दिव्य आणि भौतिक ज्ञानाच्या संतुलित विकासाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इंद्रिय भोगाकरिता मानवी बुद्धीचा दुरुपयोग करण्यास ते कधीही अनुमती देत नाहीत. प्रभुपाद इतकं सुंदररित्या समजवतात बघा. हे जे महान ऋषीमुनी होऊन गेले भारतातले, त्यांनी काय केलं आहे? हे दिव्य ज्ञान तर स्वतःच्या जे त्यांना प्राप्त झालंय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं, त्यातनं दिव्य ज्ञान तर घेतलेलंच आहे, पण हे जगत जे आहे त्यामध्ये ज्या काही भौतिक
सुधारणा झाल्या आहेत, भौतिक प्रगती आहे, भौतिक जे ज्ञान आहे तेही त्यांना माहिती आहे, त्याचंही त्यांना ज्ञान अवगत आहे. पण त्यांनी कोणत्याही म्हणजे असं नाही केलं की मी भौतिकच घेईन आणि आध्यात्मिक नाकारी, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी दोन्ही जाणलं आणि दोन्ही ज्ञान प्राप्त केले. पण त्यांनी हे जे भौतिक ज्ञान आहे त्यांनी कधीच त्याचा उपयोग करून, ही जी प्रगती आहे त्याचा उपयोग करून नुसतं इंद्रिय भोग करत बसले नाहीत, मानवी बुद्धीचा दुरुपयोग कधीही केला नाही आणि ते करण्यासाठी परवानगी पण देत नाहीये. कसं ते प्रभुपाद पुढे पुढे समजवत आहेत आपल्याला. तर ह्या ऋषीमुनींनी, आता जसं आपण अगदीच ऋषीमुनींचं उदाहरण कोण म्हणेल एवढं जुनं आहे, आपण आता बघू शकतो. आता कोविडच्या जवळजवळ 1.5 वर्ष झाले सगळे व्यवहार बहुत कडून ठप्प पडलेले आहेत, आपली मंदिरं बंद आहेत सगळी. पण भक्तांनी त्यामधून काय उपाययोजना काढली आहे? सगळ्यांकडे हे जे आधुनिक प्रगतीचं माध्यम आहे, काय, मोबाईल, इंटरनेट, याद्वारे प्रचंड प्रचार केला जात आहे. विविध भक्त भगवंतांविषयीच्या वेगवेगळे विषय, वेगवेगळे ग्रंथ आहेत ते समजून देत आहेत आणि त्यामुळे इतर भक्तांना प्रचंड मार्गदर्शन आणि लाभ प्राप्त होत आहे. तर हे बेस्ट उदाहरण इथे आपण सांगू शकतो की आध्यात्मिक ज्ञानाची कास धरलेली आहे, आपण जोड घेतलेली आहे, हातात आध्यात्मिक ज्ञान पण आहे आणि सध्या मग मंदिरांमध्ये जाता येत नाहीये, तर तेच ज्ञान आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गाने जे मिळतं आहे, जे मंदिरांमध्ये जाऊन आपण लेक्चर अटेंड करायचो, ते आता मोबाईलद्वारा, इंटरनेटद्वारा आपण ते लेक्चर प्राप्त करतो आहोत. हे भौतिक प्रगतीच्या जे उपकरण आहे त्याच्या मार्फत माध्यमाने. पुढे जाऊया. इंद्रिय भोगाच्या दिशेने जाणाऱ्या विकृत मानवी प्रवृत्तींना वेदांमध्ये मोक्षाच्या तत्वांखाली नियमित करण्यात आले आहे. त्या पद्धतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा समावेश आहे. परंतु आज लोकांना धर्म आणि मोक्ष यामध्ये रुची नाही. त्यांच्या आयुष्यात एकच ध्येय आहे, इंद्रिय सुख, आणि ते प्राप्त करण्यासाठी ते आर्थिक विकासाच्या योजना आखतात. तर आपण हे थोडंसं जाणून घेऊया की जे वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे मनुष्यासाठी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर धर्म म्हणजे काय आहे? मनुष्य आपलं जीवन एक ठराविक रित्या नियमित करतो. तर प्रत्येक मनुष्याला काय आहे? स्वतःचं कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत, त्याला नोकरी, कामधंदा करण्यासाठी नियमाने वागावं लागतं. आता नोकरी आहे किंवा धंदा आहे किंवा दुकान आहे त्याचं, एखाद्या कामाचं, काही विकण्याचं, तर त्याला नियमितपणे जायला लागतं त्या कामाला. त्याच वेळी दुकान उघडणं, सगळी कामं करणं, कष्ट करणं, हे सगळं आहेच. तर जेव्हा ह्या वेदांमध्ये मार्गदर्शन काय दिलेलं आहे की मनुष्य आहे तो अनिर्बंधपणे, अनियमितपणे जर इंद्रिय तृप्ती करत राहिला तर तो नरकात जाईल. त्यामुळे वेदांमध्ये मार्गदर्शन आहे की हे कर्मकांड करा, ह्या नियमांचं पालन करा आणि तुम्ही इंद्रिय उपभोग करा. हे असं मार्गदर्शन दिलं आहे जेणेकरून मनुष्य काहीतरी नियमाने राहतो. जसं आता मांसाहाराबद्दल, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कसं सगळेजण रोज मांसाहार कधीच करायचे नाही. बऱ्याच ठिकाणी तर फक्त केवळ रविवारी मांसाहार केला जायचा किंवा अमावास्येला मांसाहार केला जायचा. तर हे काय आहे? एक नियमात राहणं आहे. तर अशा रीतीने हा जो वेद आहे ते मनुष्य ज्या चेतनेच्या स्तरावर आहे त्यावरून त्या मनुष्याची वर चेतना नेण्यासाठी मार्गदर्शन करत असतं. म्हणून धर्माचं पालन, एका नियमाचं पालन, नियमित जीवनाचं पालन, काही विशिष्ट विधींचं पालन करायला या धर्म या कार्यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे हे आहे ना जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे 4 पुरुषार्थ, त्यातला धर्म कळला, अर्थ
जेव्हा मनुष्य धर्माचं पालन करतो आणि अर्थप्राप्ती होते, धनप्राप्ती होते, त्यांनी तो काय करतो, आपल्या ज्या कामवासना आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण करायच्या मागे लागतो. आणि पुढे हे सगळं का दिलेलं आहे, सगळं वेदांमध्ये सांगितलंय. कारण एक दिवस असा येतो की खूप सारा उपभोग घेत असताना मनुष्याला जाणवतं की हे सगळं मी उपभोग घेण्याचा प्रयत्न करतोय, पण मला काही यात फारसं सुख मिळत नाहीये, मला काहीतरी श्रेष्ठ असं शोधायचं आहे. त्यावेळी मग तो मनुष्य मोक्षाचा शोध घ्यायला लागतो. तर तेव्हा कसं असतं, एखादा त्याच्या भक्त जीवनात येतोय, त्याला काही मार्गदर्शन मिळतं आहे वैदिक ज्ञानाचं, जेणेकरून तो आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञान स्वीकारून प्रगती करू शकेल. तर अशा रीतीने काय, स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने त्याला हे ज्ञान वेदांमध्ये दिलेलं आहे. वेदांमध्ये भगवंतांची असलेला आपला संबंध सांगितला आहे. तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी भक्ती कशी करायची हेही सांगितलं आहे. आणि वेदांमध्ये आपल्या जीवनाचं प्रयोजन म्हणजे भगवंतांची भक्ती, प्रेम भक्ती प्राप्त करणं, हे पण समजवलेलं आहे. हे सगळे 4 पुरुषार्थ सांगितलेले जे आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण प्रभुपाद पुढे म्हणतायत, परंतु आजकालच्या लोकांमधना नाही धर्मात रुची, नाही मोक्षात रुची. कारण हल्लीचं जर आपण जगतामध्ये बघितलं तर जसं आता आपण एक धर्माने काय कार्य होतं ते बघूया. आता विवाह जो केला जातो, विवाह संस्कार जो केला जातो, लग्न समारंभ, त्यामध्ये काय आहे, नियमाने सगळे विधी होतात. आणि मग विवाह झाल्यावर तो पुरुष काय म्हणतो, ही माझी धर्मपत्नी, हिची मी आता कायम काळजी घेईन. ध्येय काय आहे, विवाह संबंधात आला आहे तो मनुष्य, तर त्यांनी आपली जी पत्नी आहे तिच्या बरोबरच संतुष्ट राहावं. तर पण आता इथे प्रभुपाद एक मुद्दा सांगतायत की हल्ली लोकांना धर्म पण नकोय आणि मोक्षामध्ये पण रुची नाहीये. हल्ली लोक विवाह करू इच्छित नाहीयेत. का? कारण त्यांना हे जे धर्माचे जे नियम आहेत ते पाळायचे नाहीयेत. त्यांना जबाबदारी नकोय. त्यांना उपभोग हवाय स्त्रीचा, पण जबाबदारी नकोय. त्यांना अनेक साऱ्या स्त्रियांना उपभोगायचंय, म्हणून त्यांना विवाहाचा बंधन नकोय, आता ते म्हणतायत. तर अशा रीतीने सध्याचे लोक कसे झाले आहेत, त्यांना धर्माप्रमाणे म्हणजे नियम पण पाळायचे नाहीयेत आणि मोक्षाबद्दल तर त्यांच्या मनात विचारच येत नाहीयेत, त्याची आवड त्यांना नाहीये. त्यांच्या आयुष्यात एकच ध्येय आहे, इंद्रिय सुख, आणि ते प्राप्त करण्यासाठी ते आर्थिक विकासाच्या योजना आखतात. मला आणखीन कसे पैसे मिळू शकतील याचेच विचार त्यांच्या मनात येत आहेत. भ्रांत लोक विचार करतात धर्म असावा, कारण त्याच्यामुळे इंद्रिय सुखाकरता आवश्यक आर्थिक विकास होऊ शकतो. तसेच मृत्यूनंतर स्वर्गामध्ये सुद्धा हाच इंद्रिय भोग चालू राहण्याची हमी मिळावी म्हणूनही धार्मिक विधींचे पालन केले जाते. परंतु हा धर्माचा खरा हेतू नव्हे. लोक काय बरेचदा म्हणतात की हो धर्म तर पाहिजेच ना, कारण की धर्मामुळे अर्थ मिळतो, अर्थामुळे इंद्रिय उपभोग घ्यायला मिळतो, आणि मृत्यूनंतर आपण जे चांगली धार्मिक राहून जी कर्म केली आहेत त्यांनी आम्ही पुण्य गोळा केली, त्यांनी आम्ही स्वर्गात जाऊ, स्वर्गात इंद्रिय उपभोग करू, असं ध्येय आहे. म्हणून लोक काय करतात, धार्मिक विधींचं पालन करतात. पण खरा धर्म यासाठी नाहीये. पुढे प्रभुपाद समजवतात, धर्माचा खरा उद्देश आत्मसाक्षात्कार हा आहे. केवळ शरीर स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी आर्थिक विकास केला पाहिजे. आर्थिक विकास, पैसा कशाला हवा, आपल्या कुटुंबाचं नीट भरण पोषण केलं जात आहे, आपलं शरीर नीट पोषित होत आहे, आपलं शरीर स्वास्थ्य नीट निरोगी राहतंय सगळ्यांचं, यासाठी पैसा हवा. तेव्हा शांत मनाने निरोगी जीवन जगून विद्या किंवा सत्य ज्ञान मिळवले पाहिजे. अशा रीतीने मनुष्य इंद्रिय उपभोगामागे न लागता शांतपणे जर जीवन जगतोय तर त्याचं मन पण कसं आहे, शांत राहतंय, निरोगी जीवन जगतोय. विद्या हे अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेशी जोडला जाऊन आध्यात्मिक ज्ञान जी विद्या आहे ते प्राप्त करतो आहे.
तर हेच जीवनाचं खरं ध्येय आहे. हे आयुष्य गाढवासारखे काबाड कष्ट करण्यासाठी किंवा इंद्रिय भोगाकरिता अविद्येची जोपासना करण्यासाठी नाहीये. आपण आता डोळे उघडून जाणून घेतलं पाहिजे की हे जे कशासाठी मनुष्य, त्याला विचारलं बाबा रे एवढे का कष्ट करतोय, कशासाठी, पोटासाठी असं म्हणतायत. पण आपण जर डोळे उघडून बघितलं तर मुंगीलाही रोजचं खायला मिळतं आहे आणि अवाढव्य हत्ती आहे त्यालाही खायला मिळतं आहे. म्हणून आपण नुसतं प्रचंड गाढवासारखे कष्ट करत, अनेकदा आपण बघितलं जातं लोक इतके प्रचंड कष्ट करतात की बसून 10 मिनिटं खायलाही वेळ नसतो. उभ्या उभ्या बका सँडविच गिळतात आणि ते चावायला वेळ नाही, त्यामुळे त्याच्यावर सरबत, कोल्ड्रिंक पिऊन बचकन गिळतात ते. तर अशा रीतीने ही लोक गाढवासारखी काबाड कष्ट करण्यासाठी ही आपल्याला मनुष्य जन्म मिळाला नाहीये. आणि अविद्येत राहून, अज्ञानात राहून, इंद्रिय भोग करतच राहून अडकण्यासाठी हा इंद्रिय भोगाची वृत्ती जोपासण्यासाठीही हा मनुष्य जन्म नाही आहे, हे आपण नीट जाणून घेतलं पाहिजे. श्रीमद भागवत पुराणात हा विद्येचा मार्ग परिपूर्णरित्या समजावून सांगण्यात आलेला आहे. श्रीमद भागवत परम सत्यांसंबंधी विचारणा करण्यास निर्देशित करते. काय म्हणताय तिथे प्रभुपाद की जे श्रीमद भागवतम आहे ते परमसत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत करते, निर्देशन करते की आपण विचारणा केली पाहिजे, आपण जाणून घेतलं पाहिजे की परमसत्य काय आहे, मी कोण आहे, काय आहे, हे सगळं आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी हे जे श्रीमद भागवतम पुराण सज्ज आहे. प्रथम ब्रह्म, नंतर परमात्मा आणि शेवटी भगवान असा परमसत्याचा क्रमशः साक्षात्कार होत असतो. आपण भागवतमचा पहिल्या स्कंदाचं वाचायला सुरुवात केल्याबरोबर हे जे ब्रह्मन, परमात्मा, भगवान ह्या साक्षात्कार म्हणजे काय, भगवंतांच्या शरीरातनं येतो प्रकाश, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. भगवंतांच्या शरीरात भगवंत जे आहेत त्यांच्या विस्ताराचा विस्तार म्हणजे कोण आहेत, हे परमात्मा रूप आहे जे हृदयात सगळ्यांच्या स्थित असतं, याबद्दल ज्ञान. आणि शेवटी भगवंतांविषयी, भगवंत सच्चिदानंदमय विग्रह रूप आहेत, अशा रीतीने सगळं ज्ञान भागवतम मध्ये दिलेलं आहे. 10व्या मंत्राचा, हा 10वा मंत्र कुठचा आहे, श्री ईशोपनिषदचा 10वा मंत्र जो आपण काल अभ्यास केला होता तो. त्या तात्पर्यात सांगितलेल्या भगवद्गीतेच्या 18 तत्वानुसार ही तत्व सांगितली होती. 13व्या अध्यायातली 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत मध्ये सांगितलेली जी तत्व आहेत त्यानुसार ज्याने विरक्ती आणि ज्ञान मिळवलेले आहे अशा महात्मा व्यक्तीकडून परमसत्याचा साक्षात्कार घेतला जातो. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान कोणाकडून घ्यायचं, अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून घ्यायचं आहे. कसे आहेत हे महात्मे जे आहेत ते विरक्ती आहेत, त्यांना कशाचंच आसक्ती नाही, त्यांनी ते आत्मस्तरावर आहे, भगवंतांची भक्ती कशी करायची ते जाणतात, ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतले आहेत आणि त्यांनी त्या परंपरेतील आध्यात्मिक ज्ञान मिळवलेलं आहे आणि समोरच्याला ते आध्यात्मिक ज्ञान द्यायला परिपूर्ण आहेत, उत्सुक आहेत, त्यांच्याकडून आपण हे ज्ञान मिळवायला हवं. म्हणून इथे म्हटलंय की अशा महात्मा व्यक्तीकडून परमसत्याचा साक्षात्कार केला जातो. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेची प्राप्ती करणे हा त्या 18 तत्वांचा मध्यवर्ती हेतू आहे. काय एवढी 18 तत्व दिल्या, त्याच्या मागे हेतू काय आहे, भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवेची प्राप्ती करणे. म्हणून समाजाच्या सर्व थरांतील लोकांना भगवंतांच्या भक्तीची कला शिकवण्यासाठी प्रेरणा दिली जाते. म्हणून प्रभुपाद म्हणतायत की जे समाजातले सर्व थर, असं नाहीये की ह्यांनाच मिळेल, हेच भक्ती करू शकतात, ते करू शकत नाही, या राज्यातली लोक भक्ती करू शकतात, त्या देशातली नाही, हेच करू शकतात, ते असं काही नाहीये. समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना भगवंतांच्या भक्तीची कला शिकण्यासाठी प्रेरणा दिली जात आहे. श्री रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात विद्येच्या ध्येयाचा निश्चित मार्ग दिलेला आहे. भक्तिरसामृत सिंधू
मध्ये सांगितलंय की हा जो विद्येचा ध्येय आहे त्याचा निश्चित मार्ग दिलेला आहे. तर प्रभुपाद म्हणतात श्रीमद भागवतामध्ये पण 1.2.14 मध्ये विद्येच्या जोपासनेचं तात्पर्य खालीलप्रमाणे दिलेलं आहे. तस्माद एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. म्हणून एकाग्र मनाने भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन करावे. कारण भगवंत भक्ताचे रक्षक आहेत, भगवंत सात्वतां पतीही आहेत. आणि अशा भगवंतांची आपण भगवंतांचं एकाग्र मनाने काय करायला पाहिजे, भगवंतांविषयी श्रवण केलं पाहिजे, भगवंतांचं कीर्तन केलं पाहिजे, भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंतांच्या लीलांचं स्मरण केलं पाहिजे आणि भगवंतांचं पूजन पण केलं पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर भगवंतांच्या प्रेममयी भक्तीच्या प्राप्तीसाठी नसतील तर श्री ईशोपनिषदाच्या पुढील मंत्रांत सांगितल्याप्रमाणे ते केवळ अविद्येचे निरनिराळे प्रकार आहेत. तर हे जे 4 पुरुषार्थ आहेत, पुढे त्या 4 पुरुषार्थांचं पालन करून पुढचा जो 5म पुरुषार्थ आहे, जो भगवंतांची प्रेममयी भक्ती ही जर प्राप्त होऊ शकत नसेल तर ईशोपनिषदच्या पुढच्या मंत्रामध्ये सांगितलंय की हे सगळे जे मार्ग आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे काय आहेत, केवळ अविद्येचे निरनिराळे प्रकार आहेत. तर कसं आहे ते आपण पुढच्या 12व्या श्लोकात उद्या जाणून घेणार आहोत. तर आता आपण हा आपला 11वा मंत्र पूर्ण झालेला आहे. विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.